नमस्कार. आज आपण नाचणीच्या रव्यापासून छानसा शिरा करणार आहोत. पौष्टिक रेसिपी आहे ही आणि गुळापासून आपण करणार आहोत. तर इथे मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्यात आपण हे बदाम आणि काजूचे काप आहेत ते थोडे गरम करून घेऊया. मिनिटभर भाजले. याला छान गुलाबी कलर आला. हे आपण काढून घेऊया. तर यामध्ये मी 1 वाटी नाचणी रवा घेतलेला आहे, तो आपण गरम करू. यामध्ये आपण थोडंसं तूप ॲड करू. एक साधारण 1 चमचा तूप मी ॲड करते. हे 2 ते 4 मिनटं छान भाजायचं आहे रवा. खमंग असा वास सुटणार आहे त्यासाठी भाजला की, कारण आपल्याला कलर कळत नाही आहे भाजलेला. खमंग वास सुटला की आपला रवा भाजला आहे असं समजायचं. तर छान खमंग वास सुटले. आपण हा काढून घेऊया. नाचणी रवा आपला भाजलेला आहे. तर यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते आणि अर्धी वाटी गूळ. तुम्हाला गोड कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गूळ ॲड करा. हा गूळ आपण विरघळू द्यायचा आहे पाण्यामध्ये. गूळ छान विरघळलेला आहे. यात आपण हा भाजलेला नाचणीचा रवा जो आहे तो घालणार आहोत. त्याला थोडी आपण वाफ येऊ देऊया, एक साधारण 1 मिनिटभर. आता आपण झाकण काढून घेऊया. आता यात मी अगदी 1 चमचा साखर घालणार आहे. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण घालूया आणि सगळ्यात शेवटी तूप. हे छान आपण मिक्स करून घेऊया. यात वेलची पूड आणि हे गरम दूध मी केलेलं आहे ते आपण 1 चमचा घालणार आहोत. हे हलवून घेऊ. खूप छान सुवास येतोय. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि साखर आपली विरघळेल. आपण झाकण काढू. अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असा आपला नाचणीच्या रव्याचा शिरा तयार झालेला आहे. ती छान मऊ असं झालेला आहे हा.